नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नाकेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वर्धापन दिनानिमित्त व्यसनमुक्तीची घेतली शपथ. पैठण तालुक्यातील नाकेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सरपंच काकासाहेब रणशूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मीन शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा मार्केट कमिटीचे माजी सभापती रवींद्र पाटील शिसोदे, ग्रामपंचायत सदस्य मनीष आव्हाड, संजय मरकड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र पाटील शिसोदे यांनी गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनामधील मंजूर लाभार्थ्याची नावे ग्रामसेवक संदीप घालमे यांना वाचून दाखविण्यास सांगितले. वार्ड क्रमांक 2 मधील पाण्याची होणारी समस्या नवीन वाल आणून लगेच सोडवण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यास्मीन शहा यांच्या हस्ते पार पाडल्यानंतर भारत सरकारच्या 2013च्या तंबाखू बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व सर्व नशेपासून कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी सामुदायिकरित्या शपथ घेण्यात आली. तसेच तंबाखू व इतर नशेची साधने, आरोग्य, शिक्षण व बालमजुरीच्या बालहक्क संरक्षणबाबत माहिती देऊन जनजागरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक संदीप घालमे, कामगार नेते सुभाष आढाव, मुख्याध्यापिका सिंधू पीटर घुले, मनीष आव्हाड, मच्छिंद्र मरकड, पोलीस पाटील गोकुळ आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण कोल्हे, संभाजी शिंदे, हरिभाऊ कोल्हे, सतीश श्रीसुंदर, कृष्ण उघडे, असमत पठाण, भारत शिंदे, ज्ञानदेव शिरवत, संजय मरकड, मदन थोटे, अशोक शिंदे, गोरख गोरे, ग्रामपंचायत कर्मचारी अमोन आव्हाड, भाऊसाहेब संत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे विमल वाकडे, सविता नांदे, कपिल शंखपाळ, शेषराव भवर, सागर आव्हाड, संदीप हनवते, विजय गायकवाड, मनीषा नाडे, प्रिया धुमाळ, सायली कुलकर्णी यासह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक, शिक्षिकासह गावकरी उपस्थित होते. पैठण तालुका रिपोर्टर मनीष आव्हाडची रिपोर्ट.